नमस्कार. आजच्या या सेशनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण कलर थेरपीबद्दल माहिती घेत आहोत. आपल्या शरीराच्या वरच्या बाजूकडील आपला फॅट जे आहे आपलं ते कमी करण्यासाठी आपण कलर थेरपी आज आपण पाहत आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे, आपण कलर थेरपी करणार आहोत. तर हा जो मी दाखवलेला ट्रायंगल आहे, हा लक्षात येत असेल, हा इथे सगळ्यात पहिला तुम्हाला दिवसातून 3 वेळा तरी, तुम्हाला हा ट्रायंगल काढायची गरज नाही आहे, पण ह्या भागात, तुमच्या हाताच्या ह्या भागात तुम्हाला 3-3 मिनटं दिवसातून 3 वेळा तरी पंपिंग किंवा एक प्रॉपर आपण मसाज म्हणू, जसं आता लक्षात घ्यायचं, प्रेस करायचं 1 2 3 4 5 रिलीज, 1 2 3 4 5 रिलीज, 1 2 3 4 5 रिलीज. असं तुम्हाला 3 मिनटं करायचं आहे. म्हणजे कलर थेरपीच्या आधी लक्षात घ्यायचं की आपल्याला ह्या भागावरती पंपिंग, प्रेशर किंवा मसाज करायचा आहे. हे लक्षात आलं, तुमच्या ह्या हाताच्या ह्या भागाकडे आहे हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर पुढचा पॉईंट हा आहे, आपला बोट आहे, तर आपण ते ठेवलं तर तुम्हाला लक्षात येईल, इथं बरोबर येते, इथे तुम्हाला लाल सर्कल दिसत असेल तर हे लाल सर्कल करायचं, बरोबर. आणि मग त्याच्या बाजूनं आपल्याला हिरवा रंग मोठा द्यायचा आहे. एक लक्षात घ्यायचं, हिरवा रंग जो आहे हा आपल्याला वेट लॉस दाखवतो आहे. म्हणजे आपण व्हिज्युअलाइज करायचं आहे, हिरवा रंग जेव्हा आपण पाहतो तेव्हा की आपलं वेट कमी होत आहे, वेट लॉस होत आहे. बट लाल रंग देणं महत्त्वाचं का आहे? कारण लाल रंग जो आहे तो आपली एनर्जी दाखवतो आहे. आपल्याला वेट लॉस करायचं आहे, पण वीक व्हायचं नाही. म्हणून आपण लाल रंग देतो. का? कारण एनर्जी आपली चांगलीच राहायला पाहिजे आणि आपण हेल्दीच राहायला पाहिजे आहे त्यासाठी. त्यामुळे ग्रीन जो आहे हा मोठा सर्कल दिसतो आणि त्याच्यामध्ये लाल हा छोटा आहे. ह्यानंतर आपण येणार आहोत आपल्या मिडल फिंगरकडं. दिसत असेल आपल्याला 3 इथं पेरं म्हणतो आपण त्याला, डिजनरेशन मार्क्स असतात हे. ह्यातला सगळ्यात टॉप मोस्ट आपल्या बोटाचं इथे जो आपला पेर आहे, पहिल्या पेराची जी खूण आहे त्याच्या अगदी जराशी वरती ही रेषा मारायची आपल्याला, आडवी रेषा. आणि त्याच्याबरोबर मध्यवर्ती तुम्हाला उभी रेषा मारायची. परत इथं लक्षात घ्या, हा जो भाग आहे हिरवा रंग तुम्हाला तुमचा वेट लॉस दाखवत आहे. मधला भाग झाला, मधलं बोट. त्यानंतर आपण येणार आहे इथलं आपलं पॉईंट फिंगरकडं, अंगठ्याजवळील बोट. इथं आपलं पहिलं पेर आहे, बरोबर त्याच्या मध्यभागी तुम्हाला हिरवा रंग द्यायचा आहे. आलं लक्षात? आणि आता ह्याच आडवी रेषी जी आहे पेर आणि आपलं बोटची साईड, एज म्हणतो, हे जिथे एकमेकाला क्रॉस होत आहे, जिथे एकमेकाला छेदतात, तिथं तुम्हाला लाल रंग द्यायचा. लाल रंग लक्षात घ्यायचं, आपली एनर्जी आहे आणि एनर्जी वाढली पाहिजे आहे. म्हणजे एनर्जी तशीच चांगली राहायला पाहिजे, पण वजन आपल्याला कमी करायचं आहे, म्हणून आपण हे करत आहोत. आता लक्षात घ्यायचं की जेव्हा आपण कलर थेरपी वापरतो तेव्हा आपल्याला ही दिवसा वापरायची आहे. दिवसाचे ॲटलिस्ट 5 ते 6 तास हे रंग तुमच्या हातावर राहिले पाहिजेत. जेव्हा तुम्ही कलर थेरपीसाठी आता तयारी, तेव्हा तुम्ही काही काळ तरी तुमचा अतिशय छान अशा सूर्यप्रकाशात घालवला पाहिजे.
कारण अंधारात रंग कधीही रिफ्लेक्ट होत नाहीत, पण लक्षात घ्यायचं की उजेडात हे रंग रिफ्लेक्ट होतात, सूर्यप्रकाशात ते उजळून निघतात. म्हणून आपल्याला बराच वेळ जो आपला आहे तो छान सूर्यप्रकाशात सकाळचा घालवायचा आणि तेव्हा ही थेरपी आपल्याला वापरायची आहे. आता त्याच्या पुढचा प्रश्न की जे 5 ते 6 तास तुम्हाला हे रंग हातावर ठेवायचे, मग आपण पाण्यात हात घालतो किंवा समहाऊ ते परत पुसले जात आहेत, फेडअप होतात, तर तुम्हाला जेव्हा लक्षात येईल की रंग कमी झालेत किंवा आपण काहीतरी काम केलं आणि आता हे रंग आपले गेले, तर तुम्हाला परत ते रंग लावायचे आहेत, म्हणजे परत डार्क करायचं आहे. ह्याला काहीही फरक पडत नाही की तुम्ही परत लावले आहे, पण ॲटलिस्ट 5 ते 6 तास हे रंग तुमचे आहेत ह्या ठिकाणी ते असलेच पाहिजेत. त्याचबरोबर ही फॉरगिव्हिंग थेरपी आहे, त्यामुळे थोडं एखादं सेंटीमीटर जरी इकडे तिकडे जरी झालं तरी काही हरकत नाही. तुमचं रंग असणं आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या भागावरती तुमच्या प्रेशर असणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर लक्षात घ्यायचं की तुम्हाला कोमट पाणी प्यायचं आहे, म्हणजे तुम्ही पूर्ण छान हायड्रेट असणं महत्त्वाचं आहे. भरपूर पाणी प्यायचं आहे, पण कोमट, लुक वॉर्म म्हणतो आपण, असं पाणी आपल्याला प्यायचं आहे. सर्व जे भाग आहेत इथं जेव्हा आपण करतो ते आपली अप्पर बॉडीचं वेट लॉससाठी करतो. आता सेम जर तुम्हाला करायचं तर ह्याच्या मागच्या बाजूला तुम्हाला जर लोअर बॉडी वेट लॉस करायचं तुम्हाला इथे करावं लागेल प्रेस. रंग मात्र सेमच असेल. मग इथे तुम्ही 3 मिनटं 3 वेळा करणार, तसंच इकडे तुम्हाला 3 मिनटं 3 वेळा, बरोबर या ट्रायंगलची मागची बाजू इथे तुम्हाला प्रेस करावं लागेल. जेणेकरून तुम्हाला लोअर बॉडी वेट लॉससाठी उपयोग होईल. रंग परत इथेच लावायचे, पण प्रेस करायचं किंवा पंपिंग करायचा जो भाग आहे तो मागे येणार आहे. तुम्ही तुमच्या अंगठ्यानं कशानंही करू शकता प्रेस, पण तुम्हाला 3 मिनटं म्हणजे पंपिंग म्हणजे दाबायचं सोडायचं, दाबायचं सोडायचं, हे करावंच लागणार आहे. धन्यवाद.